नमस्कार मंडळी. बरेच लोक मला असं म्हणत असतात की तू नेदरलँड्समधलं नेहमी सगळ्यात चांगल्याच गोष्टी सांगत असते, वाईट गोष्ट अजिबातच सांगत नाही. आणि एक गोष्ट आहे जी मी भारताबरोबर कम्पेअर करून तुम्हाला सांगू शकते आणि तुम्हाला खरंच वाटेल की आपल्या देशात ही गोष्ट बेस्ट आहे. तर ती काय आहे तर आता 2-3 दिवस झाले मला ताप आला होता, सर्दी खोकला सगळंच चालू होतं. पण इकडे या गोष्टीसाठी मी अजिबातच डॉक्टरकडे जाऊच शकत नाही. म्हणजे इथल्या जीपीला जरी जीपीला म्हणजे जनरल प्रॅक्टिशनर इथले जे लोकल डॉक्टर असतात त्यांना जर तुम्ही कॉल केला आणि सांगितलं की मला असा असा त्रास होतोय, तर सगळ्यात आधी ते तुम्हाला सांगतील की यासाठी हॉस्पिटलमध्ये येऊ नका, वॉर्म वॉटर घ्या, रेस्ट करा, झोपा काढा, मस्त आराम करा, पण अजिबात आमच्याकडे येऊ नका. फक्त 8-10 दिवस जर तुम्ही आजारी असाल आणि मग तुम्हाला तर वाटलं की आता मला अजिबातच काही होऊ शकत नाही, माझ्याकडून माझा ताप आहे, मग तुम्ही त्यांना कॉल करून सांगायचं की इतके इतके दिवस मी हे फॉलो केलं आणि मग ते तुम्हाला कदाचित घेऊ शकतात. जर तुम्हाला अतिशय असह्य असं काहीतरी होत असेल आणि खूपच ताप आहे, सततच 102-101 वरती आहे आणि 2-3 दिवस तुम्ही पाहिलं की तुम्ही नाही रिकवर होता, सरळ इथे इमर्जन्सीमध्ये कॉल करायचं. आणि आम्ही इथे काय ट्रिक करतो की इमर्जन्सीमध्ये कॉल केला की स्वतः नाही बोलायचं, जो माणूस आजारी आहे त्याने नाही बोलायचं, जो तुमच्या पार्टनरला फोन द्यायचा आणि त्याला बोलायला सांगायचं की माझ्या पार्टनरसोबत असं असं होतं आहे. आणि मग इतकं अति करून सांगायचं की त्याचा श्वासच नाही चालू होत आहे, म्हणजे त्रासच होतो आहे श्वास घ्यायला, बोलता पण येत नाही आहे आणि खूपच अंग टाकून दिलं आहे त्यांनी. इतक्या लेवलपर्यंतचं तुम्ही जर बोललात तर ते तुम्हाला इमर्जन्सीमध्ये घेतील आणि मग तुम्हाला प्रॉपर ट्रीटमेंट देतील. पण जर तुम्ही असं फक्त सर्दी खोकला ताप जसं आपल्या भारतामध्ये असतं त्यासाठी जर तुम्ही गेलात तर इथे अजिबात तुम्हाला डॉक्टर एंटरटेन करणार नाहीत. सो होम रेमेडीज ज्या आपण आपल्या घरी शिकलो आहे त्याच आपल्याला इथे वापरायला लागतात. जरी चुकून एखाद्या जीपीने तुम्हाला अपॉइंटमेंट दिली आणि जर तुम्ही त्याच्याकडे गेलात तर लक्षात ठेवायचं की इथे तुम्हाला फक्त पॅरासिटामॉल देणार आहेत, त्याच्या पलीकडे काही नाही. म्हणजे त्यांच्याकडे सर्दीची गोळी, खोकल्याची गोळी, हे ते असं वेगवेगळे आपल्याकडे ज्या रंगीबेरंगी गोळ्या आपल्याला मिळतात, सिरप मिळतं लाल कलरचं, तसं काही इथे मिळत नाही. इथे फक्त पॅरासिटामॉल तुम्हाला दिली जाते.